पाठ क्रमांक 10 मानवाचे व्यवसाय. माणसे पाळीव प्राणी पाळतात. त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर दुग्ध प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री करणे इत्यादी अ, शी हा व्यवसाय संबंधित आहे. यासाठी विविध स्तरावर वेगवेगळी कामे करावी लागतात. या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो. आपण करत असलेल्या या कृतीपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात. म्हणजे या कृतीतून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते. जसे गाई, म्हशी हे प्राणी आहेत. त्यांना आपण पाळतो. त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते. त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे. अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही त्याच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थाची निर्मिती केली जात आहे. हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात, त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते, त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड तयार करणे, दुधापासून त्यानंतर लोणी तयार करणे, चीज तयार करणे व दूध पावडर तयार करणे. अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातूनच येतो. म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. दुधाची वाहतूक होताना दुग्धजन्य पदार्थाची विक्री होताना पाहावयास आपणाला मिळते. या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पादनाशी निगडीत आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात. अशा व्यवसायांना आपण तृतीय व्यवसाय म्हणतो. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांचा सेवा व्यवसाय असेही म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक, मालाची चढ-उतार करणे, मालाची विक्री करणे इत्यादी बाबी येतात. या चित्रामध्ये तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासत आहे. हे काम करण्यासाठी त्या व्यक्तीकडे विशेष असे प्रावीण्य असते. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. परंतु तृतीयक व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. सर्व सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायाशी थेट संबंधित असतातच असे नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपाल सेवा इत्यादी. निसर्गाचा आपल्या व्यवसायावर परिणाम होत असतो. पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ पडत असतो. वादळ आले, भूकंप झाला, अवेळी पाऊस आला, पाऊस चांगला पडला, पाऊस खूप पडला व पूर आला, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला, त्सुनामी आली, अशा गोष्टींचा आपल्या व्यवसायावर परिणाम होत असतो. ऊसाचे शेत ऊसाची तोडणी ऊसाची तोडणी केली जाते. ऊसाची तोडणी केल्यानंतर ऊसाची ट्रॅक्टरद्वारे, बैलगाडीद्वारे कारखान्यापर्यंत वाहतूक केली जाते. ऊस कारखान्यात जमा केला जातो. कारखान्यात ऊस जमा केल्यानंतर कारखान्यात यंत्राची तपासणी व देखभाल केली जाते. कारखान्यामध्ये असणारी जी सर्व यंत्र आहेत ते तपासून घेतली जातात, त्यांची देखभाल घेतली जाते. त्यानंतर ऊसाचा रस तयार केला जातो.
उसाच्या रसावरती प्रक्रिया केली जाते. रसापासून साखरेचे उत्पादन केले जाते आणि साखरेची प्रत तपासली जाते. तयार झालेली साखर पोत्यामध्ये भरून वाहून नेली जातात. साखर विक्रीसाठी ठेवली जाते. मानवी व्यवसायांचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशामध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायातूनच देशामध्ये व देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे हे ठरवले जाते. विविध व्यवसायातील मनुष्यबळाचे शेकडा प्रमाण. बांगलादेश. प्राथमिक व्यवसाय निळा कलर, द्वितीयक व्यवसाय रेड कलर, तृतीयक व्यवसाय हिरवा कलर. संयुक्त अरब अमिराती. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. टर्की. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय. निळ्या रंगामध्ये प्राथमिक व्यवसाय दाखवलेला आहे. लाल रंगामध्ये द्वितीयक व्यवसाय दाखवलेला आहे आणि हिरव्या रंगामध्ये तृतीयक व्यवसाय दाखवलेला आहे. तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात. तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात.